हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता जायचं आहे रुद्रांशला स्कूलमध्ये आणायला पण जायचे. तर 1 तास टायमिंग आहे. तर आता आम्ही चाललो तर परीक्षेच्या घरी. सत्यनारायणाची पूजा आहे तर प्रसाद घेण्यासाठी म्हटलं चला निघूया, त्याच्यासाठी आवडलेलं आहे. आणि अजून शाळेला एक तास बाकी, तर म्हटलं तोपर्यंत प्रसाद घेऊन येऊयात आणि मग निघूयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी लाईक आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला निघूयात. मस्त छान ऊन पडले, पण छत्री घेतली कारण की आभाळ खूप आलेलं आहे. तर येऊन पाऊस वगैरे येईल म्हणून छत्री सोबत घेतली, कारण की जाताना पण रेनकोट नव्हता घातला. रुद्रांशला जाताना पण छत्री नेली, पण स्कूलमध्ये पोहोचलो की पाऊस आला आणि परत 5 मिनटात लगेच थांबला. पण म्हटलं आता खूप जास्त ऊन पडले, तर जास्त ऊन पडल्यानंतर खूप जास्त पाऊस येतो म्हणून म्हटलं चला अगोदर काय केलं छत्री घेऊन जाऊयात. म्हणजे पाऊस आला तरी काही नाही, कारण की रेनकोट तर नाही घेतलेला. सो शर्वरीची मम्मी यायच्या, तर म्हणजे त्या इथं जवळ आल्या 5 मिनटाच्या अंतरावर. म्हटलं थांबवा थोडा वेळ, म्हणजे कसं होतं की सोपंच जायला सोपं पडतं. सो आज बनवणार आहे मी कोथिंबीर भजे. म्हणजे हे भजे आहे ना, ही मी सोमवारी म्हणजे उपवास सोडायला संध्याकाळी बनवत होते. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि आज आम्ही मैत्रिणी जिथं सत्यनारायणाची पूजा होती तिथं पण प्रसादासाठी गेलतो. तर तिथं काही जास्त व्हिडिओ नाही काढला, म्हणजे थोडाच काढला होता जाताना. तर ही रेसिपी होती, ही 3 म्हणजे हा गुरुवारचा ब्लॉग आहे, म्हणजे 4 दिवस झालं. तर कसं झालं, एडिटिंग करायची नव्हती झाली म्हणून म्हटलं चला आज करूयात. तर मी घेतलेली आहे कोथिंबीर. अगोदर एकच गड्डी घेतली होती, ती पण त्यातली पण थोडीशी खराब झाली होती. आणि हे बनवून होते मी संध्याकाळी सोमवार सोडायला उपवासाला जेवताना. तर मग कसं होतं की थोडीशी जास्त जरी बनवले ना भजे, तर मग संध्याकाळी पण आणि सकाळी पण खायला छान लागतात. त्याच्यामुळे मग मी थोडीशी जास्त बनवले. ती खराब झाली ती, आणि येताना परत ह्यांनी ऑफिसून येताना परत ह्यांनी अजून 2 पेंड्या आणल्या. तर मग त्यातली पण एक पेंडी घेतली, आणि जी पहिली होती ना ती अर्धी घेतली आणि अर्धी तर खराब झाली. म्हणजे 1.5 पेंडीचे भजे मी आत्ता बनवते. ते छान सगळी निवडून घेतली, मग स्वच्छ धुवून घेतली आणि एकदम बारीक कट पण करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ना ह्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. अगदी सोप्या पद्धतीमध्ये. फक्त आपल्याला टाकायचं आहे तिखट. लाल तिखट असेल तर लाल तिखट पण चालतं, किंवा मसाला तिखट असेल मसाला तिखट पण चालतं. तर लगेच मग मी भिजवायला घेतलं भज्याचं पीठ. तोपर्यंत लगेच तेल गरम करायला घेतलं. ह्याच्यामध्ये टाकली हळद, ओवा, मीठ आणि तिखट. फक्त एवढंच टाकायचं आहे. आणि आत्ता मी ह्याच्यावरनं ना वरतून पीठ टाकत होते, म्हणजे की कितीक लागेल कितीक नाही अंदाज पण कळतो. किंवा आपण अगोदर जरी घेतलं ना तरी पण चालतं, कारण की थोडंसं पातळ झालं पीठ किंवा म्हणजे पीठ कमी पडलं तर आपण थोडंसं पीठ वरतून टाकतो. फक्त सुरुवातीला काय करायचं आहे की जे पाणी आहे ना ते थोडं थोडं टाकायचं आहे. म्हणजे जास्त पातळ झालं तर भजी म्हणजे तेलामध्ये फुटत आहेत, त्याच्यामुळं पाणी थोडं थोडंच करून टाकायचं आहे. तर मी एवढं म्हणजे जेवढं अगोदर पीठ टाकलं होतं ना, तर ते मला वाटलं की थोडंसं कमी पडेल. त्याच्यामुळं मग मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पीठ टाकते. आत्ता बघू शकता की जास्त फक्त कोथिंबीर दिसते, पीठ खूप कमी दिसत होतं. आणि जी चटणी आहे ना ती कांदा लसूण चटणी, त्याच्यामुळे थोडीशी मोठाली गाठी राहतात त्याच्या. तर मग त्या सगळे आहेत त्या फोडून घेते. आणि आपण ह्याच्यामध्ये ना फक्त लाल तिखट टाकलं तरी पण चालते. तर आता हे सगळं पीठ आहे ते मिक्स करून घेतलं. आत्ता आपलं ना तेल पण छान गरम झालं, म्हणजे लई तर लई 10 ते 15 मिनटं लागत आहेत भजे करायला. तर मी हे म्हणजे अगोदर स्वयंपाक करून घेतला, भाजी बनवली, चपात्या बनवल्या, वरण भात पण बनवलं. फक्त आता राहिली होती की म्हणजे वरण किंवा आमटी करायचं ठरवलं नव्हतं, की म्हटलं वरण करता येईल. अगोदर मी आमटी करणार होते, पण म्हटलं की आता भजी पण तिखट झालेत, त्याच्यामुळं थोडीशी मी जास्त तिखट केलते. म्हटलं की आमटी नको करायला, मग आपण फक्त वरण करूयात. आणि पीठ थोडंसं मला कमी वाटत होतं ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पीठ पण टाकलं. आणि आता छान आहे मिक्स करून घेतलं. तर आपलं तेल पण छान गरम झाले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे. आणि वाटलं की थोडंसं मीठ किंवा तिखट कमी आहे, कारण की आपण वरतून जर पीठ टाकलं तर आपण जे अगोदर टाकलेलं असतं ते अंदाजाने टाकलेलं असतं. तर मग मी जेव्हा वरतून थोडंसं पीठ टाकलं होतं ना, तर मग पीठ टाकल्याच्या नंतर मग मी अजून त्याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकलं. बाकी हळद ओवा वगैरे नाही टाकला, पण मीठ आणि तिखट थोडंसं म्हणजे बरोबर असेल तर छान लागतात. अजून थोडंसं पीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे अजून थोडंसं त्याच्यातनं वरतून टाकलं. एक घात आता हा आहे ना, हा टाकल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पीठ टाकलं होतं. म्हणजे हा थोडासा कमी तिखट होता. तसं काही नाही, तिखट रुद्रांश तिखट पण खातो,
भजे वगैरे काही नाही, जास्त तिखट असेल तरी पण त्याला आवडत आहेत, कमी तिखट असेल तरी पण आवडत आहेत. पण अगोदर म्हणलं टेस्ट करून बघावी, कारण की कसं होतं की कमी जास्त असतात आणि आज तर उपवास आहे त्याच्यामुळे मला टेस्ट पण नव्हती करता येत. तरी पण मी एक घाणा टाकला, पण मला वाटलं की नाही ह्याच्यामध्ये मला वाटतं तिखट आणि मीठ कमी असेल, म्हणून मी परत अजून थोडंसं मिक्स केलं आणि नंतर काय भजे टाकले की म्हणजे एकत्रच होत आहेत. तर दरवेळेस काय होतं ना की जेव्हा मी भजे करत असेल किंवा दुसरं म्हणजे असं काही तळण्याचं करत असेल, तेव्हा आमचं काय होतं की रुद्रांश आणि रुद्रांचे पप्पा आणि मी पण म्हणजे आम्ही तळत खात राहतो. पण आज काय होतं की आज उपवास होता, त्याच्यामुळं सगळे आहेत ते सगळे तसेच राहणार होते, म्हणजे डायरेक्ट जेवतानीच. तर पुऱ्या वगैरे पण अशा रुद्रांशला खूप आवडतात आणि रुद्रांशला खायला काही नव्हतं, पण त्याला खा म्हटलं, त्याला म्हणजे उपवास वगैरे नसतो तरी खा म्हटलं तर नाही, म्हणजे आम्ही खाल्लं तर मग पण तो खाणार. तर ह्यावेळेस त्याने पण नाही भजे खाल्ले, म्हणजे आमच्यासोबतच खायला घेतले. तर आत्ता एक खाना आहे तो छान तळून घेतला आणि मला थोडंसं ना काय होत होतं त्याच्यात घट्ट वाटलं पीठ थोडंसं, म्हणून मी अगदी चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना, ते फक्त 1 किंवा 2 चमचा पाणी टाकलं. म्हणजे थोडंसं पाणी टाकलं ना की जे मला घट्ट वाटत होते ना, म्हणजे घट्ट असले की थोडेसे खायला वेगळे लागतात आणि थोडेसे पातळ असेल ना तर ते जास्त कुरकुरीत होतात. त्यामुळे अगदी थोडंसं त्याच्यामध्ये अजून पाणी टाकलं, दुसरा घाणा मिक्स केला. आता ह्याच्यामध्ये काही तिखट आणि मीठ काही टाकायची गरज नव्हती आणि मग परत टाकले तर हे थोडेसे कुरकुरीत झालेत. पहिल्या खाण्यापेक्षा ना हे थोडेसे कुरकुरीत लागतात. आणि आपल्याला पीठ मिक्स करताना काय होतं की पीठ आपल्याला वाटतं की ह्याच्यामध्ये कमी पडतंय, तर म्हणजे थोडंसं कोथिंबीर जास्त दिसली पाहिजे, कारण की ती पिठामध्ये टाकली ना ते भजे बरोबर होत आहेत. आणि नुसतं आपल्याला अगोदर वाटलं की कोथिंबीर खूप जास्त आहे आणि पीठ आपण जरा खूप घट्ट केलं ना तर मग जे बोंडे भजे असतात ना आपण म्हणजे एरवी वगैरे सणाला वगैरे करतो तसे होत आहेत. त्याच्यामुळं थोडंसं कोथिंबीर जास्त दिसली तर कुरकुरीत लागत आहेत. तर तुम्हाला ही कोथिंबीर भजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मी आता स्वयंपाकाचा ह्याच्यामध्ये ना व्हिडिओ अजिबात अपलोड नव्हता केला, कारण की व्हिडिओ काय होतो खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी फक्त भजी रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि आत्ता जो मी स्वयंपाक बनवलेला आहे ना तर त्याचा पण व्हिडिओ म्हणजे लवकरच अपलोड करेल. तर आता सगळे भजे आहेत ते या डब्यामध्ये काढून घेतले, कारण की मग नंतर झाकून ठेवायला पण सोपे पडत आहे. तर बघू शकता एकदम भजे मस्त झालेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.